एबीपी माझा, भवानीपूर, कोलकाता। आणि यानंतर बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा 100 हेडलाईन्स मधून। पुण्यातील भोर बंदला व्यापारी आणि स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। भोर तालुक्यामधील नसरापूर गावामध्ये चिमुकलीच्या लैंगिक अत्याचार आणि हत्येबद्दल भोर आणि राजगड तालुक्यामध्ये कडकडीत बंद। व्यापारी असोसिएशनच्या आवाहनाला दुकानदार आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नसरापूर प्रकरणामधील चिमुकलीवरती काल रात्री उशिरा अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले। चिमुकलीला न्याय द्या, नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत पुण्याच्या नवले पुलावरती जोरदार आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी 4 तास नवले पूल रोखून धरलेला होता। दक्षिण सोलापूर तालुक्यामधील बोरामणी तिहेरी हत्याकांडाचा छडा लागल्याची माहिती। संपत्तीच्या वादातून दिरानंच भावजय, पुतण्या आणि पुतणीची हत्या केल्याचा संशय। हत्या झालेल्या गायत्री म्हस्के आणि त्यांचा दीर सुधाकर म्हस्के यांच्यामध्ये संपत्तीवरून वाद सुरू होता। सोलापूरमध्ये मित्रानंच मित्राची दगडानं ठेचून हत्या केली। बार्शी तालुक्यामधील वैराग इथल्या घटनेनं खळबळ। दीपेश कापसे या तरुणाचा मृत्यू। आरोपी बबलू मुळेला पोलिसांनी अटक केली आहे। मुंबईतील मुलुंडमध्ये फेरीवाल्यावरती चाकू हल्ला केला। हल्ल्यामध्ये 24 वर्षीय संतोष बिंद याचा मृत्यू। आरोपी राकेश धिवारला पोलिसांनी अटक केली आहे। अनैतिक संबंधाच्या संशयामधून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अशोक खरातची भक्तांच्या पैशावरती 21 देशांची भ्रमंती। एसआयटी तपासामध्ये माहिती उघड। सध्या अशोक खरात 9व्या गुन्ह्यामध्ये एसआयटीच्या ताब्यात। राजेंद्र जासूद या व्यावसायिकाची अशोक खरातनं फसवणूक केलेली आहे। नाशिकच्या टीसीएसमधील लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपीनं शीतपेयामधून गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याची माहिती। शिरकुर्मातून गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याची सूत्रांची माहिती आहे। तर एसआयटी चौकशीमधून धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे। बोंदुगिरी आणि फसवणूक प्रकरणामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या मनोहर भोसलेच्या कोठडीत वाढ। माढा न्यायालयाकडून 15 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी। भोसलेच्या 2 साथीदारांना देखील न्यायालयीन कोठडी। पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयानं फेटाळली आहे। सांगली शहराजवळील धामणी भागामध्ये काल रात्री गोळीबार। ठेकेदार आदित्य कुमार नाईक याच्यावरती गोळीबार। पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू आहे। तर नाईक यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। गोंदिया शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक। असलान खान घरीच एमडी पावडरची विक्री करत असल्याची माहिती ही पोलिसांना मिळाली। असलानच्या घरी छापा टाकला असता ड्रग्जचा साठा जप्त। आरोपीविरोधात गुन्हा दाखल। नंदुरबारमध्ये शहादा पोलिसांची अवैध मद्य वाहतुकीवरती मोठी कारवाई। 60,12,000चा मुद्देमाल जप्त। आयशर कंटेनरमधून विदेशी मद्याचे 535 खोके जप्त। हरियाणा आणि दिल्लीमधील 5 संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल। हिंगोलीमधील वसमत शहरामध्ये डिझेलचा तुटवडा। डिझेल खरेदीसाठी वाहनांच्या रांगा। अनेक पेट्रोल पंपांवरील डिझेल संपल्यामुळे ग्राहकांची गैरसोय। तर कॅन घेऊन ग्राहकांची झुंबड उडाली आहे। दिवसापासून डिझेलची इतकी कमतरता आहे वसमतमध्ये खूप प्रमाणात जाणवत आहे। उन्हामध्ये कमीत कमी 100-200 कॅना घेऊन लोक पूर्ण माणसं जमा झालेले आहेत। पण तरी डिझेल तुटवडा खूप भासत आहे। बीड पाठोपाठ धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई। अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल आणि डिझेल नसल्यामुळे बंद। बीड जिल्ह्यामधून पेट्रोल डिझेल घेण्यासाठी वाहन चालक हे धाराशिवमध्ये शेती मशागतीची कामं ठप्प झाली आहेत। नंदुरबारच्या नवापूर परिसरामध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालेला असून प्रशासनाकडून कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत। 2 दिवसामध्ये 44,000 कोंबड्या आणि 20,000 अंडी नष्ट केली आहेत। याशिवाय 44 टन पशुखाद्य देखील प्रशासनानं नष्ट केलं आहे। नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूमुळे चिकन दुकानं, बिर्याणी सेंटर आणि अंडी विक्रीवरती बंदी। खबरदारीचा उपाय म्हणून नगरपरिषदेचा निर्णय। तर आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवरती कडक कायदेशीर कारवाईचा इशारा। भंडाऱ्यात वळवाच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावलाय। कापणीला आलेलं भात पिकही जमीनदोस्त झालंय। उरलं सुरलं धान्य हे पदरामध्ये पाडण्यासाठी हार्वेस्टरनं तातडीची मळणी केली। 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होतोय। नागपूर जिल्ह्यामधील भिवापूर तालुक्यामधील धामण गावात मोठी आग। गावातील तब्बल 30 घरं जळून खाक।
5 जनावरांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू तर 4 तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवरती नियंत्रण. विधान परिषद उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची उद्या घोषणा. 17 पैकी 9 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. 4 अपक्षांचे अर्ज अवैध ठरल्यामुळे निवडणूक आपोआप बिनविरोध झाली आहे. भाजपचे 5 आणि शिवसेनेचे 2 उमेदवार बिनविरोध ठरणार. दरम्यान विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे झिशान सिद्दीकी, ठाकरे गटाचे अंबादास दानवे बिनविरोध निवडून येणार. तर पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या प्रज्ञा सातव यांचा अर्ज वैध, अपक्षाचा अर्ज अवैध ठरला. अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत. कुटुंबियांकडून देखील अंबादास दानवे यांचं औक्षण करण्यात आलं. दानवे दुसऱ्यांदा विधान परिषदेवरती जाणार आहेत. शिवसेना नेते बच्चू कडूंची परतवाड्यामध्ये जल्लोष रॅली निघाली. या रॅलीमध्ये बच्चू कडूंनी रामजी का परचम लढाके आये है भगवाधारी या गाण्यावरती ठेका धरला. यावेळी बच्चू कडू यांच्यावरती प्रहार कार्यकर्त्यांनी जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी केली आहे. विधान परिषदेवरती विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित. त्यामुळे अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये जंगी स्वागत. कोल्हेंवरती 50 जेसीबीमधून फुलांची उधळण. त्याचबरोबर कोल्हेंनी कार्यकर्त्यांसह बँडच्या तालावरती ठेकाही धरला. मला डॉक्टर व्हायचं होतं पण मार्क्स कमी पडले म्हणून ऍडमिशन घेतलं नाही. प्रीतम मुंडेंना वकील व्हायचं होतं पण त्या डॉक्टर झाल्या. ज्याला जे व्हायचं होतं ते त्यांना करता आलं नाही. बीडमधील कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडेंचं विधान. तर धनंजय मुंडेंना मात्र राजकारणी व्हायचं होतं आणि ते राजकारणी झाले असंही विधान. पवित्र असं प्रोफेशन आहे. मला खूप डॉक्टर व्हायचं होतं, खूप हौस होती मला, तर मी झाले नाही. मग आता प्रीतम ताईला व्हावं लागलं. तिला व्हायचं होतं वकील, ते यशू ताईला व्हावं लागलं. आणि असं ज्याला जे व्हायचं नसतं ते व्हावं लागतं. तर मग तुम्ही फार भाग्यवान आहात. तुम्हाला जे करायचं होतं तेच केलंय तुम्ही. राजकारणात यायचं होतं राजकारणात आले. आम्ही उभी अडकले. माझा आणि माझ्या व्यवसायाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. मी मोठी डिस्टिलरी चालवते पण त्याबाबत कुठलीही माहिती नाही. बीडमधील कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडेंनी व्यवसायाची माहिती दिली आहे तर तिथला ब्रँड देखील माहिती नसल्याचं सांगताना उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. माझा जे व्यवसाय आहे त्याचा माझ्याशी काही दुरान्वयी संबंध नाही. मी मोठी डिस्टिलरी चालवते आणि अल्कोहोल बनवते. माझा सुगंधा सुद्धा संबंध नाही पण मी अल्कोहोल बनवते. आता काय करावं. ब्रँड सुद्धा मला माहित नाहीये. ब्रँड सुद्धा मला काही माहिती नाहीये पण ते उद्योग मी चालवतो. त्यामुळे कधी कधी आपण जे उद्योग करतो त्याचा जरुरी नाही एखादा आपल्याशी त्याच्याशी संबंध असतो. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचा भाषणाचा आगळा वेगळा अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. आमचा पाहुणचार असा की विचारायलाच नको पाणी घेणार का असं नाही, इथं तर थेट पाजलंच जातं असं म्हणतात सभागृहामध्ये एकच हशा पिकला. तुम्ही पहिल्यांदा मराठवाड्यात आला तिकडे आला तुम्हाला इथं कसं म्हणजे उभं राहायचं सोडा बसायची कशी अडचण होती. इथं दगड होती. आम्हाला दगडावर बसायची सुद्धा सवय. मराठवाड्यात दगडातली माणसं. पण एक नक्की आहे मी आमच्या क्रमात पडल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचा पाहुणचार एवढा तुमच्यासारखं नाही. पाणी घ्यायचं का इथं 5 येतच. भाईंदरच्या 220 एकर मिठागरावरील केंद्र सरकारचा दावा हायकोर्टानं फेटाळलाय. ही जमीन 1870 मध्ये ऐतिहासिक करारानुसार खासगी व्यक्तीची असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलंय. न्यायालयानं केंद्राचा 1935च्या कायद्यावरती आधारित दावा फेटाळलेला आहे. मुंबईत 21 एप्रिलला महायुतीनं नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर न झाल्यामुळे आंदोलन केलं होतं. मात्र या दरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीमुळे टीना चौधरी या चांगल्याच संतापलेल्या होत्या. मात्र आता त्यांनी माझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून राजकारण करू नका असा इशारा दिलाय. मंत्री गिरीश महाजन यांनी आपलं म्हणणं ऐकून घेतल्याचं देखील त्यांनी सांगितलं. किसी प्रोटेस्टर या रैली की तरफ नहीं बल्कि जमीन पर फेंकी टू अट्रैक्ट द अटेंशन ऑफ द पुलिस पीपल क्योंकि मेरी वेस्ट के सामने यहाँ तक एक डिवाइडर था. Regarding my outburst with Mr. Mahajan, by then the time was 6:15. I had no idea when I would be able to reach my child. Mr. Mahajan was actually the only person in that rally जिन्होंने at least ये सुनने की कोशिश की कि मैं कह क्या रही हूँ.
मुंबई नाशिक महामार्गावरती खारेगाव इथं असलेला टोलनाका 2017 साली बंद, मात्र आता समृद्धी महामार्गावरती जोडण्यासाठी आमने ते ठाणे असा 10 पदरी रस्ता तयार करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा खारेगाव इथं टोलनाक्याची उभारणी. ठाणे, कल्याण, भिवंडी, नवी मुंबई आणि मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना द्यावा लागणारे टोल. तुम्ही जेवढे रस्ते बनवताय त्या प्रत्येक रस्त्याला जर टोल लावणार असाल तर मग टॅक्स मध्ये येणाऱ्या पैशाचं तुम्ही काय करणार आहात? तुम्ही सगळे मोठे मोठे टोल उभे करता आणि त्यातनं लोकांकडनं फक्त पैसे ओरबटण्याचं काम करतात. खारेगाव टोल नाका बनण्यास आमचा विरोध आहे. जर खारेगाव टोल नाका जर पुन्हा बनवण्यात आला तर जे मागच्या टोल नाक्याचं झालं तेच खारेगाव टोल नाक्याचा पुन्हा होईल. तुम्ही सतत लोकांवर टोल टॅक्स याच्या रूपाने वसुली करू शकत नाही. आणि वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झाल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.